नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. देशभरात कापसाखालील क्षेत्रात कमी होणारी वाढ आणि संत्रा पिकांवर वाढती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता या दोन्ही पिकांच्या संवर्धनासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत रविवारी नागपुरात महत्त्वाची बैठक होणार आहे. सध्या चाऱ्याची टंचाई, अयोग्य व्यवस्थापन यामुळे विषबाधेच्या घटना घडतात. शेळ्या, मेंढ्या, झुडपे आणि तण जास्त प्रमाणात खातात. त्यामुळे वनस्पतीजन्य विषबाधा दिसते. विषबाधेकडे दुर्लक्ष न करता पशुतज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करणे हे महत्त्वाचे आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना मे मध्ये मान्सूनपूर्व पावसाने झोडपल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजप युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपलेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना लागू करण्याबरोबरच नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पदक मिळवण्यासाठी कठोर कष्ट आणि प्रामाणिकपणे परिश्रमाची गरज आहे. आपण घेतलेल्या पदवीचा उपयोग निव्वळ आपल्यासाठी नसून शेतकऱ्यांसाठी होणं हे देखील गरजेचं आहे. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना व्यावहारिकदृष्ट्या पटवून दिलं पाहिजे आणि समस्यांवर अचूक उपाय सांगण्याचे कौशल्य आपल्याकडे असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलंय. खानदेशात पूर्व हंगामी किंवा बागायती कापूस लागवडीची तयारी सुरू आहे. कापूस बियाणे विक्रेत्यांकडे दाखल झाले असून त्याची विक्री ही आजपासून सुरू होणार आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे 25 ते 26 लाख कापूस बियाणं पाकिटांची मागणी असणार आहे. तसंच सरळ देशी कापूस वाणांनाही मागणी आहे. विभागाचा सुधारित आकृतीबंध योग्य सुधारणांसह अंतिम करावा आणि महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 2 संवर्गांवर समक्षतेबाबत होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 2 राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटनेने कृषी खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली आहे. तसंच बुधवारपासून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय. मराठवाड्यातील 8 पैकी 7 जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे सुमारे 2,500 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पुढे आलाय. सुमारे 259 गावांतील 3,744 शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा यामध्ये समावेश आहे. मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे ऊस लागवडीला मोठा फटका बसलाय. अनेक शेतकऱ्यांनी जूनमधील मृग नक्षत्रातच ऊस लागवड करण्याचा निर्णय घेतला असून सध्या रोपे तयार ठेवण्यावर भर दिला जातोय. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.